नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळी फराळाची सिरीज आपली सुरू आहे। दिवाळी फराळाच्या ताटातला सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आज आपण बनवतोय। 1 किलो मैद्याच्या अचूक प्रमाणामध्ये बिस्किटांसारखी खुसखुशीत, जिभेवर ठेवताच विरघळणारी आणि असंख्य पदर सुटलेली खमंग शंकरपाळी आज आपण करतोय। चला तर मग पटकन सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण शंकरपाळी करण्यासाठी साहित्याचं वजने आणि वाटी दोन्हीही प्रमाण पाहून घेऊया। इथे मी 1 किलो मैदा घेतलेला आहे, याला चाळून घेतलेला आहे। 240 ml च्या कपने मोजायचा म्हटला तर बरोबर 8 कप हा मैदा आहे। हा आहे 240 ml चा कप। या कपने मी मैदा मोजलेला आहे तर बरोबर 8 कप हा मैदा भरलेला आहे। कप मध्ये भरताना मी चमच्याने मैदा घातला आणि लेवल करून घेतलंय, म्हणजे अगदीच दाबून सुद्धा भरलेलं नाही आणि वरचे वर सुद्धा नाही। 1 किलो मैदा या कपने बरोबर 8 कप झालाय। 1 किलो मैद्यासाठी आपल्याला घ्यायचं वितळलेलं साजूक तूप, वजनी 180 ग्रॅम आहे आणि कपने 1 कप। तूप घट्ट घ्यायचं नाही, वितळवूनच घ्यायचं। तूप घट्ट असेल तर आधी गरम करून वितळवून घ्या आणि मगच मोजा। आता तूप आणि मैदा झाला, त्यानंतर घ्यायची आहे साखर। 1 किलो मैद्यासाठी 310 ग्रॅम इतकी आपल्याला साखर घ्यायची आहे। कपने म्हणाल तर 1 कप आणि पाव कप म्हणजेच 1/4 कप, 1/4 कप इतकी ही साखर आहे। अख्खी साखर घ्यायची, पिठी साखर घ्यायची नाही। आता पीठ भिजवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लिक्विड। तर या कपने आपण संपूर्ण साहित्य मोजलेलं आहे, तर बरोबर याच कपने 1 कप आपल्याला लिक्विड लागणार आहे। तर इथे मी अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। याने शंकरपाळी खूप सुंदर होतात। तुम्हाला हवं तर तुम्ही 1 कप संपूर्ण पाणी वापरू शकतात किंवा 1 कप संपूर्ण दूध वापरलं तरीही चालेल। इथे मी दोन्ही अर्ध अर्ध घेतलेलं आहे। हे झालं संपूर्ण साहित्य। आता शंकरपाळीचं पीठ भिजवून घेऊया। हा 1 किलो मैदा संपूर्ण ताटामध्ये काढायचा। याला मी आधीच स्वच्छ चाळून घेतलेला आहे। पदार्थ जरी गोडाचा असला तरी 1 ते 2 चिमूट इतकं मीठ घालायचं, याने पदार्थाची चव आणखीन छान लागते। फक्त 2 चिमूटपेक्षा जास्त नको। आता एका भांड्यामध्ये आपण घेतलेलं लिक्विड घ्यायचंय। इथे मी अर्ध दूध अर्ध पाणी वापरलंय। तुम्ही संपूर्ण 1 कप पाणी घेऊ शकतात। 1 कप दूध घेतलं नुसतंच तरीही चालेल, पण माझ्या पद्धतीने एकदा अर्ध अर्ध घेऊन पहा, शंकरपाळी छान होतात। यामध्ये संपूर्ण साखर घालायची आहे आणि हे भांडं गॅसवर ठेवायचं। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची, सतत मिक्स करत राहायचं। फक्त साखर या मिश्रणामध्ये विरघळेल इतकंच आपल्याला गरम करायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचा। उकळी वगैरे काढायची नाही। जर मिश्रणाला उकळी आली तर साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे दूध फाटू शकतं, म्हणून फक्त आपल्याला मोठ्या आचेवर सतत मिक्स करत साखर विरघळेपर्यंत गरम करायचंय। इथे पाहू शकतात मी सतत मिक्स करत होते। साखर विरघळली आहे, लगेच गॅस बंद करायचा, उकळी वगैरे काढायची नाही। हे मिश्रण गार होण्यासाठी बाजूला ठेवू। हे 180 ग्रॅम इतकं आपण साजूक तूप घेतलेलं आहे। याला छान असं कडकडीत गरम करायचंय। गरम तुपाचं मोहन आपल्याला शंकरपाळ्यांच्या पिठावर म्हणजेच मैद्यावर घालायचंय, ज्याने शंकरपाळी बिस्किटांसारखी खुसखुशीत होतात। तर तूप छान असं गरम झालं की नाही कसं ओळखायचं, थोडासा मैदा घालून पाहायचा। असा फसफसला म्हणजे तूप परफेक्ट गरम आहे। हे गरमागरम तुपाचं मोहन आता मैद्यावर घालायचंय। तूप कधीही कपमध्ये मोजताना ना तुम्ही वितळवूनच मोजा, कारण घट्ट तूप आणि वितळलेल्या तुपाचं आकारमान वेगळं असतं। तूप जर जास्त झालं तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकतात, म्हणून कपने मोजताना 1 कप वितळलेलं तूप घ्यायचं आणि वजनी 180 ग्रॅम इतकं। आता सुरुवातीला तूप गरम होतं म्हणून चमच्याने आपण मिक्स केलं। हाताला सोसवेल असं झाल्यानंतर चांगलं असं चोळून चोळून आपल्याला मैद्याला तुपाचं मोहन लावून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं एक्स्ट्रा लागले तरीही चालतात, पण मोहन व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे शंकरपाळी आपली छान अशी बिस्किटांसारखी खुसखुशीत होतात। इथे पहा, मैद्याला मी छान असं तुपाचं मोहन लावून घेतलेलं आहे। असा मुटका वळून पाहायचा, परफेक्ट वळला जातोय, म्हणजे मैद्याच्या प्रत्येक एका कणाला तुपाचं मोहन छान लागलेलं आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। पीठ मळण्यासाठी आपण साखर ही विरघळून ठेवलेलीच आहे। हे पाणी आता हलकं गार झालेलं आहे। आधीच सुरुवातीला हे खूप गरम होत नाही। थोडं थोडं हे मिश्रण घालून आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। प्रमाण जरी आपण सगळे मोजून घेतलेले असले तरी हे मिश्रण थोडं थोडं घालायचं आणि छान पीठ मळून घ्यायचं। शक्यतो 1 किलो मैद्यासाठी हे संपूर्ण मिश्रण लागतं आणि व्यवस्थित घट्टसर पीठ मळलं जातं। तुम्हाला वाटेल इतक्याशा मिश्रणामध्ये पीठ कसं मळून होईल, तर बरोबर होतं, कारण आपण यामध्ये तूप सुद्धा वापरलेलं आहे। तुपाचं मोहन लावल्यास कमी मिश्रणामध्ये सुद्धा हे
पीठ व्यवस्थित मळून होतं आणि सांगितलेले प्रमाण अगदी योग्य आहे, त्यामुळे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मळून होतं. फक्त थोडं थोडं करून मिश्रण घालायचं. शेवटी जर तुम्हाला वाटलंच की खूप घट्ट वाटतंय तर 2 चमचे पाणी किंवा 2 चमचे दूध तुम्हाला आवडेल ते तुम्ही यामध्ये घालू शकतात. 2 ते 3 टीस्पून इतकं तुम्ही यामध्ये वाढवू शकतात, काहीच हरकत नाही. आता इथे थोडं थोडं हे मिश्रण घालून मी संपूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकतात हे आपले चपातीच्या पिठा इतकं गुळगुळीत होत नाही, असंच घट्टसर पीठ राहतं, अगदीच कोरडं नाहीये. खूप जास्त घट्ट वाटलं तर एक 2-3 चमचे तुम्ही पाणी किंवा दूध वाढवलं तरीही चालेल. मस्त असं इथे पीठ मळून झालेलं आहे. परफेक्ट प्रमाण आहे. पाण्याचं आणि साखरेचं मिश्रण सुद्धा संपलेलं आहे. याच पद्धतीचं पीठ असावं. असं थोडंसं घट्टसर पीठ असलं की शंकरपाळी मस्त खुसखुशीत होतात आणि त्यांना लेयर्स सुद्धा छान सुटतात. आता या पिठावर झाकण ठेवून आपण एक 10 मिनिटं याला मुरण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत. 10 मिनिटांनंतर लगेच शंकरपाळी करूया. तर मंडळी, पीठ मुरायला ठेवून 10 मिनिटं झालेले आहे. मुरल्यानंतर हे थोडंसं अजून घट्ट होतं. याचे एकसारखे गोळे करून घेऊया. 5 ते 6 गोळे तयार होतील. एका वेळेला गोळे करून ठेवले की पुढे शंकरपाळी अगदी भरभर होतात. एक गोळा काढून घ्यायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचे, म्हणजे कोरडे पडत नाही. या स्टेजला जरी तुम्हाला पीठ वाटलं की खूप घट्ट आहे तर 1-2 चमचे पाणी किंवा दूध लावून तुम्ही मळून वापरू शकतात. तरीही दिलेलं प्रमाण अगदी योग्य असल्यामुळे तितकीशी गरज पडत नाही. एक गोळा घेतला, बाकीचे झाकून ठेवले आणि जाडसर याची चपाती लाटून घ्यायची आहे. गोळा सुद्धा मोठाच घ्यायचा आणि शंकरपाळ्या लाटताना हे कडेला चिरतं. हे अगदी म्हणजे नेहमीच होत असतं, कारण हे पीठ आपण थोडंसं घट्ट ठेवलेलं असतं आणि घट्टच ठेवायचं, तरच शंकरपाळी मस्त खुसखुशीत होतात, कडक होत नाही. तर जाडसर असं आपण इथे लाटून घेतलंय. मला अजिबात हाताला लाटायला वगैरे जड जात नाहीये, अगदी सहज लाटून होतंय. लाटून झाल्यानंतर तुम्ही लगेच याची शंकरपाळी कट करू शकतात, पण आपण एक स्टेप एक्स्ट्रा करणार आहोत, ज्याने शंकरपाळ्यांना आतपर्यंत खूप छान लेयर्स पडतात. पोळी लाटून झाल्यानंतर तिला अर्ध्यावर फोल्ड करायची, दुसरी बाजू त्यावर फोल्ड करायची. व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने चौकोन करायचा. पोळीवर आपल्याला काहीच लावून वगैरे घ्यायचं नाहीये, फक्त एक पोळी लाटली आणि चौकोन तयार करून परत एकदा लाटून घेतलं, जेणेकरून शंकरपाळ्यांना जास्तीत जास्त लेअर सुटण्यास मदत होते. तरीही ही स्टेप ऑप्शनल आहे. फक्त साध्या गोलची चपाती लाटून घेतली आणि शंकरपाळी कट केली ना, तरीही शंकरपाळी छानच होतात. इथे आपण छान असं लाटून घेतलेलं आहे. कितपत जाड आहे मी तुम्हाला पुढे दाखवतेच. याच्या कडा आपण थोड्याशा कापून घेऊया, म्हणजे एकसारखा चौकोनी सरफेस आपल्याला मिळेल आणि एकसारखी शंकरपाळी आपली तयार होईल. हे पुढच्या वेळी पोळी लाटताना आपण लाटून घेऊ शकतो. इथेही आपल्याला थोडंसं जाड वाटत असल्यास थोडंसं आणखीन आपण याला लाटून घेऊ शकतो. शंकरपाळीना खूप जाड जर ठेवली तर तळल्यानंतर आतून कच्ची राहण्याची शक्यता असते आणि खूपच पातळ जर झाली तर मग शंकरपाळीला व्यवस्थित लेयर्स पडत नाही, कारण लेयर पडायला जागा राहत नाही. म्हणून मध्यम हे जाड ठेवायचं, अर्धा सेंटीमीटर उंचीचं. त्यानंतर आता आपण शंकरपाळी कट करून घेऊया. सुरी किंवा पिझ्झा कटरच्या मदतीने शंकरपाळी कट करून घ्यायची. शंकरपाळी चौकोनीच असतात, त्याच आकारामध्ये मी कापून घेते. एकसारखी कापायची, खूप लहान नाही आणि खूप मोठी नाही, म्हणजे तळताना सगळी शंकरपाळी एकसारखी तळली जातात. तर सहज ही शंकरपाळी कट केली जात आहे आणि मस्त यावर लेयर्स तुम्हाला आत्ताच दिसत असतील. तळल्यानंतर तर पहा शंकरपाळी किती छान होतात. तर इतपत जाड मी ठेवलेली आहे. यापेक्षा जास्त जाड नको आणि यापेक्षा जास्त पातळही नको, नाहीतर लेयर्स चांगले पडणार नाही. एका वेळेला तुम्ही संपूर्ण शंकरपाळी लाटून मग तळली तरीही चालतात, किंवा मग 2-2 पोळ्यांची शंकरपाळी लाटून त्यांना तळायला घातली तरीही चालतात. तेल गरम होतंय तोपर्यंत मी अजून एका पोळीची शंकरपाळी कट करून घेते. ही मी आता साधाच गोळा घेतलेला आहे आणि लाटून लगेच कट करते. याला मी फोल्ड केलेलं नाही. साध्या चपातीच्या शंकरपाळ्यांनाही छान लेयर्स पडतात. फक्त मी तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवली, जी तुम्हाला आवडेल ती तुम्ही करू शकतात. तर या पोळीची सुद्धा शंकरपाळी तशीच कट करून घेते. तेल सुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे. शंकरपाळी तळताना सुद्धा काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते, जेणेकरून शंकरपाळी तेलामध्ये विरघळणार नाही, आतपर्यंत चांगली शिजली जातील. आता आपण शंकरपाळी तळून घेऊया. शंकरपाळी तळण्यासाठी तेल चांगलं गरम झालंय. एक गोळा घालून पाहायचा. भरभर असे बबल्स आले पण लगेच करपलं नाही, म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे. अगदी कमी गरम तेलामध्ये शंकरपाळी घातली तर तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते आणि खूप धूर येईल इतकं कडकडीत गरम तेल नको. एका वेळेला मावतील इतकी शंकरपाळी घालायची, पण तेलामध्ये एका वेळेला खूप जास्त शंकरपाळी घालायची नाही. तेलाचं तापमान कमी झाल्यास शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकतात. शंकरपाळी तेलामध्ये घातल्यानंतर गॅस लो टू मीडियम ठेवायचा. लो मीडियम फ्लेमवर आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची.
गॅस अगदीच कमी ठेवला तर शंकरपाळी तळताना तेलाचं तापमान कमी होतं आणि शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते. गॅस खूप मोठा ठेवला तर वरतून शिजतील, आतून कच्ची राहतील. म्हणून लो मीडियम फ्लेमवर शंकरपाळी तळून घ्यायची. तळायला घातल्या घातल्या लगेच हात लावायचा नाही, अर्धा एक सेकंद तळू द्यायची. त्यानंतर आता झाऱ्याने आपल्याला यांना ढवळत राहायची. मध्ये मध्ये एकसारखी ढवळत मस्त अशात सोनेरी तांबूस रंगावर शंकरपाळी तळून घ्यायची. शंकरपाळी तळताना अशीच सोडून द्यायची नाही, नाहीतर एका बाजूने तळली जातात आणि दुसऱ्या बाजूने कच्ची राहतात. म्हणून झाऱ्याने एकसारखी हलवत राहायची. फक्त तळायला घातल्या घातल्या लगेच झारा लावायचा नाही. तुम्ही पाहू शकतात शंकरपाळी कशी दुप्पट तिप्पट फुलताय आणि मस्त यांना पदरसुद्धा पडताय. तुम्हाला मी जवळून दाखवेलच. एकसारख्या सोनेरी रंगावर तळून घेतली. शंकरपाळी काढून घ्यायची. यापेक्षा जास्त लाल करायची नाही, कारण ही जोपर्यंत गरम आहे यांची कुकिंग प्रोसेस सुरू असते, कारण यामध्ये आपण तुपाचं मोहन घातलेलं आहे. यापेक्षा जास्त लाल केली तर गार होईपर्यंत अजून यांचा रंग डार्क होण्याची शक्यता असते. शंकरपाळी तळून झाल्यानंतर एखाद्या चाळणीवर काढून घ्यायची, म्हणजे एक्स्ट्रा तेल वगैरे असल्यास निथळून जातं. बाकीची संपूर्ण शंकरपाळी याच पद्धतीने तळून घेते. तर मंडळी, इथे जवळपास माझी सगळीच शंकरपाळी तळून झालेली आहे. ही शेवटची बॅच आहे. संपूर्ण शंकरपाळी एकसारखी तळली गेली, अजिबात तेलात विरघळत नाही. सांगितलेलं तुपाचं प्रमाण अगदी योग्य आहे. 1 कप तूप घ्यायचं आणि वितळलेलंच तूप मोजायचं. तळताना अगदी लो मीडियम फ्लेमवर मस्त तळायची. गॅस अगदीच कमी नको आणि अगदीच मोठा नको, म्हणजे शंकरपाळी परफेक्ट तळली जातात. मस्त अशी बिस्किटांसारखी खमंग खुसखुशीत शंकरपाळी करून झाली आहे. 1.5-2 तास गार करायची. हवाबंद डब्यामध्ये ठेवली की महिनाभर मस्त टिकतात. शंकरपाळ्यांना पदर पहा किती सुंदर सुटलेले आहे. तुम्हाला शंकरपाळी मी तोडून सुरून सुद्धा दाखवते. घरातील वयोवृद्ध आजीबाबांपासून लहान मुलांपर्यंत सगळेच खाऊ शकतात. अगदी मस्त होतात. हवाबंद डब्यामध्ये ठेवायची, छान टिकतात. कशी वाटली तुम्हाला आजची शंकरपाळ्यांची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. आशा करते तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, नातेवाईक मित्रमंडळींमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये अजून वेगवेगळ्या दिवाळीच्या रेसिपींची लिंक आहे. शंकरपाळ्यांच्या साहित्याची लिस्ट आहे, संपूर्ण नक्की पहा. परत भेटते अशाच एक छानशा खमंग खुसखुशीत पदार्थासोबत. तोपर्यंत धन्यवाद.